नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या महाराष्ट्र एडटेक प्लॅटफॉर्मवरती। आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत। त्याचबरोबर 11वी बायोलॉजी, 12वी बायोलॉजी, NCERT, CBSE बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड यामध्ये बायोलॉजी जे सब्जेक्ट आहे तो आपण इथे मराठी भाषेमधून कव्हर करणार आहोत। आजचा आपला टॉपिक आहे न्यूक्लियस, जो अतिशय महत्त्वाचा आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी। तर तुम्हाला आज इथे न्यूक्लियसबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन, सगळे डाऊट क्लिअर होतील हे नक्की आहे। व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला सुरुवात करूया। न्यूक्लियस ॲज अ सेल ऑर्गॅनेल वॉज फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय रॉबर्ट ब्राउन। तर न्यूक्लियस काय आहे आपल्याला माहिती आहे, एक सेल आहे। तर सेलच्या सेंटरला न्यूक्लियस असतो, हे आपण आत्तापर्यंत ऐकत आलेले आहोत की सेलच्या सेंटरला न्यूक्लियस असतं। न्यूक्लियस भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, ठीक आहे। या सेलमध्ये सायटोप्लाझम असतं आणि या सायटोप्लाझममध्ये अनेक सेल ऑर्गॅनल्स असतं। त्यामध्ये गोल्गी ॲपरेटस आहे, त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, त्यामध्ये लायझोझोम आहे, त्यामध्ये लायसोसोम आहे, पेरिऑक्सिसोम आहे, त्यानंतर इथे व्हॅक्युओल आहे। असे सेल ऑर्गॅनल्स स्कॅटर्ड झालेले आपल्याला इथे दिसतील। स्कॅटर्ड म्हणजे पसरलेले दिसतील। तर हा जो न्यूक्लियस आहे तो सुद्धा सेल ऑर्गॅनल आहे। तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला कधी कधी क्लिअर होत नाही की न्यूक्लियस एक तर सेल ऑर्गॅनल आहे की नाही। तर न्यूक्लियस हा सेल ऑर्गॅनल आहे। आणि सगळ्यात सुरुवातीला न्यूक्लियस कुणी शोधलं तर रॉबर्ट ब्राउन यांनी सगळ्यात सुरुवातीला न्यूक्लियसचा शोध लावला। तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की न्यूक्लियसचा शोध सगळ्यात सुरुवातीला रॉबर्ट ब्राउन यांनी लावला। आणि त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा अनेक सायंटिस्ट येत गेले, ते अजून रिसर्च करत गेले या न्यूक्लियसमध्ये। तर या न्यूक्लियसचं जेव्हा ते रिसर्च करत होते तर न्यूक्लियसवरती स्टेन मटेरियल त्यांनी टाकलं, बेसिक डायज टाकलं। बेसिक डाय टाकल्यानंतर त्यांना एक नवीन स्ट्रक्चर पाहायला मिळालं, जे की होतं क्रोमॅटिन। बेसिक डाय टाकल्यानंतर त्यांना तिथे क्रोमॅटिन दिसलं। ते कुणी शोध लावलं तर फ्लेमिंग यांनी। आपल्याला माहिती आहे त्या क्रोमॅटिनमध्येच क्रोमोझोम असतात, क्रोमोझोममध्येच DNA असतात, DNA मध्ये जीन असतात, जे की आपले इनहेरिटन्स कॅरेक्टरिस्टिक्स असतात। आपले जे जेनेटिक मटेरियल आहे हे सगळं कशामध्ये असते, इनडायरेक्टली न्यूक्लियसमध्ये असते। न्यूक्लियसमधल्या क्रोमोझोममध्ये असते। क्रोमोझोममधील DNA, जीन्स अशा पद्धतीने हे आहे। तर आपण इथे पाहूया, जो न्यूक्लियस आहे तो इंटरफेसला काय असतो तो आपल्याला एक्झॅक्टली दिसतो। इंटरफेस न्यूक्लियस हॅज अ हायली एक्सटेंड अँड इलॉबरेटेड न्यूक्लिओप्रोटीन फायबर कॉल्ड क्रोमॅटिन। तर इंटरफेस जेव्हा येते, जेव्हा सेल डिव्हिजन आपण शिकतो तर ते सेल डिव्हिजनमध्ये इंटरफेस आणि यम फेज असते, मायटोटिक फेज आणि इंटरफेज। तर ही इंटरफेस काय आहे, तर इंटरफेज काय आहे तर ही सेल प्रिपरेटरी फेज आहे। आणि याच सेल प्रिपरेटरी फेजमध्ये आपल्याला काय दिसतं तर हा जो न्यूक्लियस आहे ते वेल इलॅबरेटेड झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये जे न्यूक्लिओ प्रोटीन आहे, फायबर्स आहेत ते आपल्याला दिसतात। आणि कशाच्या फॉर्ममध्ये दिसतात तर क्रोमॅटिनच्या फॉर्ममध्ये। न्यूक्लिअर मॅट्रिक्स अँड वन मोर स्पेरिकल बॉडी इज कॉल्ड द न्यूक्लिओलाय। तर आपण जेव्हा इंटरफेसचा न्यूक्लियस पाहतो त्यामध्ये न्यूक्लिओ प्रोटीन्स दिसतात, क्रोमॅटिन। न्यूक्लिओ प्रोटीन म्हणजेच कोणतं, क्रोमॅटिन। त्यामध्ये न्यूक्लिअर मॅट्रिक्स असतं, जसं सायटोप्लाझम असतं तसंच त्याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लिअर मॅट्रिक्स असतं। आणि त्यामध्ये वन ऑर मोर स्पेरिकल बॉडीज असतात, ज्याला इथे न्यूक्लिओलाय म्हणलं गेलेलं आहे। ही सगळी स्टडी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी करतो। आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी जेव्हा आपण याला पाहतो तर येथे काय आहे तर न्यूक्लिअर इन्व्हलप आहे न्यूक्लियस भोवती, विच इज कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल मेम्ब्रेन विथ अ स्पेस कॉल्ड द पेरीन्यूक्लियर स्पेस। आणि ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन कशी आहे, डबल न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे। आणि डबल न्यूक्लिअर मेम्ब्रेन असल्यामुळे काय होणार आहे, या दोन न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये स्पेस निर्माण होणार आहे। आणि हाच स्पेस काय आहे तर पेरीन्यूक्लियर स्पेस आहे। याला काय म्हणायचं, पेरीन्यूक्लियर स्पेस म्हणायचं, जो की 2 न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे। आणि हा स्पेस किती असतो, 10 ते 50 नॅनोमीटर असतो। forms a barrier between the materials present inside the nucleus and that of the cytoplasm. आणि हे पेरीन्यूक्लियर स्पेस काय करतं तर बॅरिगेट म्हणून काम करतं, एका भिंतीसारखं
काम करतं. का, कशासाठी काम करतं आपल्याला माहिती आहे. न्यूक्लियसच्या बाहेर काय, आता सायटोप्लाझम आहे. हा सेल आहे, मी इथे तुम्हाला सविस्तर सांगते. हा सेल आहे, इथे न्यूक्लियस असेल, याचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल, यामध्ये डबल न्यूक्लिअर मेम्ब्रेन दाखवते, यामध्ये सायटोप्लाझम असेल आणि बाहेरसुद्धा सायटोप्लाझम आहे, बाहेरसुद्धा सेल ऑर्गॅनेल्स आहे. तर हे जे पेरिन्यूक्लियर स्पेस आहे, जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ते काय करतात तर बाहेरच्या सायटोप्लाझम आणि इनर मॅट्रिक्स जे आहे, न्यूक्लिअर मॅट्रिक्स आहे, यामध्ये एक बॅरिगेट म्हणून काम करतात, एक वॉल म्हणून काम करतात. जे न्यूट्रियंट यांना हवे आहेत तेच हे आतमध्ये घेतात, आतमध्ये जाण्याची परमिशन असते. म्हणजेच हे या न्यूक्लियसचे गेट असल्यासारखे हे काय करतात, काम करतात. तर तुम्हाला इथं कळालेलं आहे की न्यूक्लियस भोवती जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते ती काय बॅरिगेट म्हणून काम करते. द आउटर मेम्ब्रेन युजली रिमेन कंटिन्युअस विथ द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड ऑल्सो बियर्स रायबोझोम ऑन इट. हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जेव्हा आपण न्यूक्लियस पाहतो, न्यूक्लियसला 2 मेम्ब्रेन पाहतो, तर ही जे 2 मेम्ब्रेन आहेत, ह्या जो 2 मेम्ब्रेन आहेत, मी तुम्हाला इथं स्पष्ट होण्यासाठी फक्त न्यूक्लियस दाखवलेलं आहे. तर ही जी आउटर मेम्ब्रेन आहे ही काय आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला कंटिन्यू आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला कंटिन्यू आहे आणि यावर रायबोझोम आहेत, यावर रायबोझोम आहेत. मला सांगा, रायबोझोम हा मेनली बेसिकली कशासाठी यूज होतो, कशासाठी यूज होतो, कमेंट सेक्शनमध्ये मला आन्सर सांगा. तर पुढे जाऊया. हे जे रायबोझोम आहे, हे जे रायबोझोम आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती, ते कनेक्टेड कुठे आहेत, न्यूक्लिअर मेम्ब्रेनशी. तर आपल्याला माहिती आहे जे रायबोझोम आहे ते प्रोटीन सिंथेसिस करतात, प्रोटीन सिंथेसिस करतात. आपल्याला माहिती आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जेव्हा आपण पाहतो तेव्हा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणलं गेलेलं आहे. तर जो स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं ते काय फॉर्म करतं, तर लिपिडचं फॉर्मेशन काम करतं. आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा रफ कशामुळे झाला, तर त्यावरती असलेल्या रायबोझोममुळे तो काय झाला, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम झाला. रायबोझोममुळे, हा सिच्युएटेड रायबोझोममुळे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे 2 टाईप पडले, स्मूथ ER आणि रफ ER. ओके. तर हा जो स्मूथ ER आहे तो लिपिडचं फॉर्मेशन करतो आणि हा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम रफ आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा प्रोटीनचं फॉर्म करतो. आता प्रोटीनचं फॉर्म का करतो हे तुम्हाला थोडं क्लिक झालं पाहिजे. का करतो, कारण याच्यावरती रायबोझोम आहेत ना, आणि रायबोझोम रिच सोर्स आहेत कशाचे, प्रोटीन फॉर्मचे, प्रोटीन सिंथेसिसचे. म्हणून रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे हाय लेवलवरती अतिशय मोठ्या प्रमाणात प्रोटीन सिंथेसिस करतं. At a number of places the nuclear envelope is interrupted by the minute pores. आणि ही जी न्यूक्लिअर इन्व्हलप आहे, न्यूक्लिअर जी मेम्ब्रेन आहे ती अनेक ठिकाणी काय आहे, इंटरप्टेड आहे. इंटरप्ट म्हणजे तोडली गेलेली आहे. कशासाठी, तर इथे न्यूक्लिअर पोर आहेत. हे न्यूक्लिअर पोरसुद्धा असणं महत्त्वाचं आहे. आपल्या इथे फक्त एखादी आपण भिंत बांधतो, हे असं भिंत बांधूनच चालणार आहे का, आपण त्याला गेटसुद्धा ठेवतो ना, आतमधून बाहेर येण्यासाठी, बाहेरून आत जाण्यासाठी. तर अशाचसाठी हा सुद्धा एक गेट वॉल टाईपच याचं फंक्शन आहे. तर यामध्ये बाहेरचे न्यूट्रियंटमध्ये मधले न्यूट्रियंट बाहेर जाण्यासाठी काहीतरी गेटची अरेंजमेंट असली पाहिजे. तर इथे हे न्यूक्लिअर पोर्स काय करतात, हे काम करतात. ओके. विच आर फॉर्म बाय द फ्युजन ऑफ इट्स 2 मेम्ब्रेन. ओके, दोन्ही मेम्ब्रेनच्या फ्युजननी हे न्यूक्लिअर पोर, मायनट पोर बनलेले आहे. These nuclear pore are the passage through which movement of RNA and protein molecule takes place in a direction between the nucleus and cytoplasm. हां, आपण आत्ताच पाहिलेलं आहे की हे जे न्यूक्लिअर पोर आहेत ते काय करतात, तर बाहेरचं जे मटेरियल आहे ते आत घेतात आणि आतलं मटेरियल हे बाहेर सोडतात. तर इथे ते सांगितलेलं आहे जे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत, जे जेनेटिक मटेरियल RNA आहे, ते बाहेरचं आत आणणं आणि आतमधून बाहेर नेण्याचं काम कशा थ्रू केलं जातं, तर या न्यूक्लिअर पोर थ्रू केलं जातं. एक पॅसेज बनतो ट्रान्सपोर्टेशनसाठी न्यूक्लिअर पोर. Normally there is only one nucleus per cell. Variation in the number of nuclei are also frequently observed. तर प्रत्येक सेलमध्ये एकच न्यूक्लियस असतो नॉर्मली. याला एक्सेप्शन असू शकतं.
याला एक्सेप्शन असू शकते, पण प्रत्येक न्यूक्लियसमध्ये एकच सेल असतो आणि न्यूक्लियाय काय आहेत तर इन्क्लुजन बॉडी आहेत जी न्यूक्लियसमध्ये आहेत, त्याला न्यूक्लियाय म्हणलं गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये व्हॅरी होताना आपल्याला दिसतं. ओके, द न्यूक्लियर मॅट्रिक्स ऑर द न्यूक्लियर प्लाझम कंटेन न्यूक्लिओलस अँड क्रोमॅटिन. आता आपण जे मॅट्रिक्स पाहिलं होतं, जसं सायटोप्लाझम आहे सेलमध्ये, सायटोप्लाझममधले जे मॅट्रिक्स आहे त्याला काय म्हणतो आपण, सेलमधलं जे मॅट्रिक्स आहे त्याला सायटोप्लाझम म्हणतो. तसंच न्यूक्लियसमध्ये सुद्धा सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम म्हणण्यापेक्षा त्याला इथे काय म्हणलं गेलं, न्यूक्लियर मॅट्रिक्स म्हणलं गेलेलं आहे, न्यूक्लिओप्लाझम म्हणलं गेलं. जसं सायटोप्लाझम तसं न्यूक्लियसमधलं न्यूक्लिओप्लाझम. या न्यूक्लिओप्लाझममध्ये ॲक्च्युअलमध्ये काय असतं तर त्यामध्ये न्यूक्लिओलस असतात आणि क्रोमॅटिन मटेरियल असते. क्रोमॅटिन मटेरियल आणि न्यूक्लिओलस कशामध्ये असतात तर या न्यूक्लिओप्लाझममध्ये असतात, तरंगत असतात. ठीक आहे, न्यूक्लिओप्लाझममध्ये तरंगत असतात. द न्यूक्लिओलाय आर स्पेरिकल स्ट्रक्चर प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. आणि न्यूक्लिओलाय काय आहेत तर स्पेरिकल स्ट्रक्चर्स आहे, इन्क्लुजन बॉडीज आहेत न्यूक्लियसमध्ये जे स्पेरिकल स्ट्रक्चर आहे आणि त्या न्यूक्लिओप्लाझममध्ये ते सुद्धा तरंगत असतात. आपल्याला आत्तापर्यंत कळालं आहे की न्यूक्लिओप्लाझममध्ये कोण कोण आहे. न्यूक्लिओप्लाझममध्ये न्यूक्लिओलाय आहे, न्यूक्लिओलस आहेत आणि क्रोमॅटिन मटेरियल आहे. द कंटेंट ऑफ न्यूक्लिओलस इज कंटिन्युअस विथ द रेस्ट ऑफ न्यूक्लिओप्लाझम ॲट इज नॉट अ मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. आणि जे न्यूक्लियस आहे ते या न्यूक्लिओलस जे आहे ते या न्यूक्लिओप्लाझममध्ये तरंगत असतं, कारण याला कोणतेही मेम्ब्रेन ही बाउंड नाही. कशाला, न्यूक्लिओलसला हे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे कुठे, न्यूक्लियसमध्ये, पण याला कोणतंही मेम्ब्रेन नाही आहे, ते फक्त असं फ्रीली त्या न्यूक्लिओप्लाझममध्ये तरंगत असतं. इट इज साईट फॉर ॲक्टिव्ह रायबोझोमल RNA सिंथेसिस. तुम्हाला हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला असं विचारू शकतात की न्यूक्लियसमध्ये आपण पाहतो सेलच्या सेंटरला न्यूक्लियस असतं, तर त्या न्यूक्लियसमध्ये कुठे RNA सिंथेसिस होतं हे आम्हाला सांगा. तर तुम्हाला हे सांगायला आलं पाहिजे की न्यूक्लियसमध्ये, पर्टिक्युलरली न्यूक्लिओलसमध्ये रायबोझोमल RNA सिंथेसिस होतात. ठीक आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. रायबोझोमल RNA कुठे सिंथेसिस होतात तर न्यूक्लिओलसमध्ये होतात. न्यूक्लिओलसला मेम्ब्रेन बाउंड आहे का, नाही, कोणतीही मेम्ब्रेन बाउंड नाही न्यूक्लियसला. ठीक आहे, त्यामध्ये काय होतात, ॲक्टिव्ह रायबोझोमल RNA सिंथेसिस होतात. लार्जर अँड मोर न्यूमरस न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन सेल ॲक्टिवली कॅरिंग आउट प्रोटीन सिंथेसिस. का प्रोटीन सिंथेसिस करतात, कारण तिथे ॲक्च्युअलमध्ये रायबोझोम अतिशय जास्त आहेत आणि म्हणूनच तिथे प्रोटीन सिंथेसिस होते. जेव्हा जेव्हा रायबोझोम येईल तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तिथे प्रोटीन सिंथेसिस येणार आहे. तर तुम्हाला मी इथे एक क्वेश्चन विचारते की मला सांगा, जे ॲक्टिव्ह रायबोझोम तयार होतं, ॲक्टिव्ह रायबोझोमल RNA सिंथेसिस होतं, तर ते न्यूक्लियसमध्ये कुठे सिंथेसिस होतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा. ठीक आहे, तर पुढे चलूया. पुढे बघितल्यानंतर इथे आपल्याला बघा, हा क्रोमॅटिन मटेरियल आहे, क्रोमोझोम आहे त्यामध्ये, आणि इथे आपल्याला क्रोमोझोमच दाखवलेला आहे. ते बघा, हे बघा क्रोमोझोम आहे आणि इथे क्रोमोझोम विथ कायनेटोकोर आहे. कायनेटोकोर हे इथे प्रेझेंट आहेत. तर या क्रोमोझोमची आपण आता माहिती पाहूया. आपल्याला माहिती आहे ह्युमन बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहेत, म्हणजेच 23 पेअर ऑफ क्रोमोझोम आहेत, ज्यामध्ये 22 ऑटोझोम आहे आणि एक आहे ती सेक्स क्रोमोझोमची पेअर आहे. जसं ह्युमनमध्ये जेव्हा आपण फिमेल पाहतो तेव्हा फिमेलमध्ये जे क्रोमोझोम असतात ते 22 प्लस एक्स आणि एक्स, डबल एक्स काय असते, हे सेक्स क्रोमोझोम आहेत आणि हे ऑटोझोम आहेत, आणि या दोघांनी मिळून काय बनते तर 23 पेअर बनतात. 23 पेअर्स म्हणजे 46 क्रोमोझोम हे असतात. हे फिमेलमध्ये झालं. त्यानंतर जेव्हा आपण मेल पाहतो, मेलमध्ये किती असतात तर 22 प्लस XY सेक्स क्रोमोझोम असतं, आणि या दोघांना मिळून 23 प्लस पेअर होतात, 23 पेअर होतात, आणि हेच 23 पेअर 46 क्रोमोझोम असतात. जेव्हा झायगोट फॉर्म होतं तेव्हा मेल पॅरेंटकडून 23 क्रोमोझोम येतात
आणि फिमेल पॅरेंटकडून 23 येतात आणि त्या झायगोटमध्ये टोटल किती होतं नंबर ऑफ क्रोमोझोम, तर 46 होतं आणि तो कम्प्लीट ह्युमन बीइंगचं कॅरेक्टरिस्टिक शो करतो. यामध्ये जर काही गडबडी झाली तर आपल्याला माहिती आहे जेनेटिक डिसऑर्डर्स होतात, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स होतात, ज्यामध्ये डाऊन सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम आहे, क्लिनफेल्टर सिंड्रोम आहे. ओके, तर अजून आपण जेव्हा मेंडेलियन डिसऑर्डर्स पाहतो त्यामध्ये फिनिलकिटोनेरिया आहे, सिकल सेल ॲनिमिया आहे, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया असे अनेक डिसऑर्डर्स हे आपल्याला होतात जर हे आपले क्रोमोझोम प्रॉपर पद्धतीने अरेंज झाले नाही. तर तो इथे विषय नाही आहे. तर आपण इथेच थांबूया. तुम्हाला हे लेक्चर अगदी जास्त झाल्यासारखं होणार आहे. तुम्ही फक्त आज न्यूक्लियसबद्दलची प्रॉपर इन्फॉर्मेशन इथे आपण जाणून घेतलं आहोत. इथे स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस पण ब्लॅक अँड व्हाईटने दिलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. मला सांगा, मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारते ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आन्सर सांगा. फर्स्टली हे सांगा की न्यूक्लियसचा शोध सगळ्यात सुरुवातीला कुणी लावला, हुज डिस्कवर्ड द न्यूक्लियस फर्स्टली, हे सांगा. त्यानंतर मला हे सांगा की ॲक्टिव्ह रायबोझोमल RNA सिंथेसिस न्यूक्लियसमध्ये कुठे होते, साईट ऑफ ॲक्टिव्ह रायबोझोम RNA सिंथेसिस, ते त्याचं नेम मला सांगा. त्यानंतर जे पेरिन्यूक्लियर स्पेस आहे त्याचं काम काय आहे ते सुद्धा मला शॉर्टमध्ये तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. या सेशनमध्ये काही डाऊट असतील, काही कळालं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला ड्रॉप करा. त्यानंतर कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला अजून व्हिडिओ लेक्चर हवे आहेत ते तुम्ही टॉपिकसुद्धा मला सांगू शकता. तुमच्या डिमांडनुसार मी तुम्हाला इथे शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून जर तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी नोटिफिकेशन बेल हे प्रेस करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग मी. स्टे कनेक्टेड.